जय शिवराय मित्रांनो शेतकरी कर्जमाफी योजनेतील फार्मर आयडीच्या त्रुटीच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीमध्ये येणाऱ्या फार्मर आयडीच्या दुरुस्तीच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेले आहे। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी असताना सुद्धा काही तांत्रिक कारणास्तव ते फार्मर आयडी पोर्टलवरती दिसत नव्हते, त्या शेतकऱ्यांना आपली केवायसी करता येत नव्हती आणि अशा या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी जनरेट झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना आता पोर्टलवरती फार्मर आयडी दिसून त्यांची केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त एक राज्यामध्ये मोठा इश्यू आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांचे फार्मर आयडी जनरेट न होणं। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1201 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी आतापर्यंत जनरेट झालेले आहेत। फार्मर आयडी जनरेट करत असताना काही तांत्रिक कारणास्तव त्रुटीमुळे तो फार्मर आयडी जनरेट होत नाही। विभागाच्या माध्यमातून सुद्धा हे फार्मर आयडी जनरेट करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु ते फार्मर आयडी जनरेट होत नाही। आणि अशा प्रकारे राज्यामध्ये जवळजवळ 2,31,000 कर्जधारक शेतकरी आहेत ज्यांचे फार्मर आयडी आतापर्यंत जनरेट झालेले नाहीत आणि या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ येते काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती। परंतु या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अशी बैठक कृषी मंत्री, महसूल मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे। कोकणामधून नितेश राणे यांच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचे असे निर्देश दिलेले आहेत। पुढील 15 दिवसामध्ये अशा शेतकऱ्यांचे सर्व जो काही डाटा आहे तो डाटा गोळा केला जाईल, त्या जमिनीची कागदपत्र गोळा केली जातील आणि या शेतकऱ्यांना फार्मर आयडी शिवाय कर्जमाफी योजनेमध्ये कशा प्रकारे पात्र करता येईल, कशा प्रकारे त्यांना लाभ देता येईल याचे प्रयत्न केले जाणार आहेत आणि तांत्रिक एरर काढून या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी जनरेट करण्याची प्रक्रिया सुद्धा पार पाडली जाणार आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा निर्णय, कारण फार्मर आयडी क्षेत्र असताना सुद्धा फार्मर आयडी न जनरेट होण्यामुळे या कर्जमाफीपासून आपण वंचित राहणार की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती। याच पार्श्वभूमीवर त्याचा हा एक मोठा दिलासा मिळालेला आहे। मित्रांनो, जर तुम्हाला फार्मर आयडीचा एरर येत असेल, फार्मर आयडी असताना सुद्धा एरर येत असेल किंवा तुमचा फार्मर आयडी जनरेट होत नसेल, तर याच्या संदर्भातील माहिती तुम्ही मंडळ अधिकाऱ्याकडे किंवा तुम्ही तुमच्या सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये सुद्धा देऊ शकता, जेणेकरून हा डाटा एकत्रित केला जात असताना तुम्हाला देखील याच्यामध्ये दिलासा मिळणार आहे। तर साधारणपणे 2,31,000 कर्जधारक शेतकऱ्यांना या निर्णयाच्या माध्यमातून आता दिलासा मिळणार आहे। आता 15 दिवसाचा कालावधी याच्यासाठी विभागाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे। या शेतकऱ्यांची माहिती गोळा करून पुढे याच्या संदर्भातील काय निर्णय घेतला जातोय तो निर्णय जाहीर केला जाणार आहे आणि पुढे या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। तर ज्यांचे कोणाचे फार्मर आयडी जनरेट झालेले, ज्यांना कोणाला एरर येत होता, त्यांनी पोर्टलवरती पुन्हा एकदा केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करा आणि जर होत नसेल तर या माध्यमातून तुम्ही संपर्क करू शकता। धन्यवाद।